जातं विशू कोळी यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। काही क्षणांमध्ये आपण या सामन्याकडे वळतो आहोत। WTC ची संपूर्ण टीम दाखल झाली आहे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घेऊन संपूर्ण टीम या स्पर्धेच्या माध्यमातून दाखल होत असताना आपण पाहतोय सर्वांचं हार्दिक स्वागत। आणि WTC चे हेड स्वतः आज राहुल उलवेकर यांना देखील आपण पाहतो आहोत। WTC ज्या वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये एक चांगल्या दर्जाचं नीट अँड क्लीन वर्क घेऊन आली ना, अगदी काही वर्षापूर्वी जर आपण पाहिलं हा प्रवास थांबवण्याचा विचार राहुल उर्वेकरांनी केला, परंतु पुन्हा एकदा ज्यावेळेला त्यांनी सुरुवात केली तिथून अनेक क्लिप्स व्हायरल होत गेल्या आणि त्याची प्रसिद्धी ही जास्तीची काही समालोचकांनाही प्राप्त होत असताना पाहायला मिळाली। आणि WTC एक दर्जेदार कॅमेरा वर्क घेऊन येत असताना पाहायला मिळते। चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल। मांडा टीमकडे आपण लक्ष देतोय, क्षेत्ररक्षण सजवत असताना पाहायला मिळते। अंतिम रजनीकडे आपण वळतो आहोत। टॉस झाला नुकताच, मांडा टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। ओपनिंग बॅटर मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहत आहोत ओपनिंग पेअर सचिन काटकर आणि प्रशांत काटकर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत। अनेक वर्षाचा दांडगा अनुभव लेदर बॉल क्रिकेटमधून ज्या खेळाडूला येत असताना पाहायला मिळाला, किंवा अगदी त्याच वेळेला खुल्या गटाचं क्रिकेट नवे तर आयकॉन खेळाडू म्हणून अनेक स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूला सातत्याने पाहिलं गेलं, ज्याची बॉलिंग ज्याची बॅटिंग नेहमीच कुतूहलाचा विषय राहते, असा सचिन काटकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय। जिथे आघाडीसाठी येत असताना सचिन काटकरला आपण पाहतो आहोत। मांडा संघाचं लक्ष वेधेन मी, आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत येणं बंधनकारक असेल। क्षेत्ररक्षणाची सजावट दोन्ही बॅटर मैदानावरती दाखल झाल्यानंतर सचिन काटकर राईट हँडर आहे, प्रशांत काटकर देखील राईट हँडर आहे, दोन्ही राईट हँडर बॅटर आहेत। आणि मांडा टीम या गोष्टीची जास्तीची जाणीव करून घेत असेल, कारण दोन्ही संघ मला तर वाटतं एकमेकाच्या विरोधात प्रथमच गाठ पडली असावी यदा कदाचित। क्षेत्ररक्षणाची सजावट पहा, शॉट फाईन लेग तैनात करण्यात आलाय, शॉट थर्डमॅन मैदानाच्या आतमध्ये तैनात करण्यात आलाय, 38 सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट तैनात करण्यात आले आणि एक वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जो आपण पाहतो आहोत। काही वेळामध्ये आपण या सामन्याकडे वळतो आहोत। सर्वांचं हार्दिक असं स्वागत। आजची ही शेवटची रजनी, चार षटकांचे सामने राहतील याकडे आपण लक्ष वेधूयात। आणि पहिला सामना आपल्या भेटीला येत असताना 4 रोजच्या मॅचेस आहेत। आजच्या दिवशी आपण आजच्या रजनीमध्ये आपण पाहिलं तर जवळपास 11 सामने होतील एकंदरीत, जर कॅल्क्युलेटिव्ह आपण केलं तर 11 सामने कव्हर करायचे आहेत। त्यामधील पहिला सामना भेटीला येत असताना गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन दाखल होत असताना पाहायला मिळतोय तो अर्थात अभयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पहिलं षटक घेऊन अभय गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय। पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले। सामन्याला सुरुवात, अंतिम दिवस, पहिला बॉल, गोलंदाजी मार्कवरती अभय, स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय सचिन काटकर। पहिला बॉल वेगाने इथे टाकला, खाली राहिला अभयचा हा चेंडू, सरप्राईज पॅकेज होता। पुढचा बॉल, गोलंदाज जगनचा हा चेंडू हलक्या हाताने खेळला होता, कव्हर गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला। बॅकफुट वरती आले सचिन काटकर, एक हलक्या हाताने खेळलेला सेन्सिबल क्रिकेट खेळण्यामध्ये या खेळाडूला महारत आहे। लेदर बॉल चांगल्या रीतीने खेळतो, मला बंड्या बॉयचं आठवण होतं या खेळाडूला पाहिल्यानंतर। अनेक मुंबापुरीच्या संघांमध्ये ज्याने प्रतिनिधित्व करत असताना आपण ज्या खेळाडूला पाहिलं, आणि दांडगा अनुभव खुल्या गटाच्या खेळाचा आहे, त्याला संयम त्याच्याकडे चांगला आहे, धीरोधार्तता नेहमी चांगली दाखवली आहे त्या खेळाडूने। पुढचा बॉल खोलामध्ये आडव्या बॅटने पहिला बॉल फेस करत असताना पाठवला प्रशांत काटकरच्या बॅटमधून षटकार। प्रेक्षकांसाठी सुवर्ण संध्या बघा जी प्रत्येक रात्री होती। प्रवीणजी कोहली या स्पर्धेचे सर्व आयोजक। प्रेक्षकांसाठी प्रेक्षक कमाल कॅचसाठी 210 रुपयांचं पारितोषिक असेल। ओर टू कॉम्बॉक्स। जय सर, क्या बात है। पहिला षटकार जसा आला ना, प्रवीणजी कोहली साहेब यांनी सांगितलं प्रेक्षकांनो झेल पकडा,
आजच्या रजनीमध्ये आणि 210 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जा. पहिला षटकार या स्पर्धेतला 192 आणखीन एक फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू भरधाव वेगाने इथे पाहायला मिळतोय. अनुभवाची शिदोरी खांद्यावरती घेऊन गोलंदाजी करत असताना गोलंदाज जगन अर्थात नानाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. प्रचंड वेग त्याच्याकडे आहे आणि आत्मविश्वासाने तो गोलंदाजी करतोय प्रशांत काटकरचा अगेन्स्ट. आणखीन एक चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर कमी गतीने इथे पाहायला मिळाला. एक चेंडू फलंदाजाचा, दुसरा चेंडू गोलंदाजाचा. एक तेरी तो एक मेरी. 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे. क्रिकेटच्या खेळामध्येही अनेक वेळेला हे किस्से आपण पाहिलेत. हा बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय, डॉट बॉल आलाय. स्थिरावलेली धावसंख्या 7. 7 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना खोला टाकलाय, फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय. जजमेंट चांगला आहे, टिपला जेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिला फलंदाज प्रशांत काटकर बाद. तो उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. कृष्णाजी पाटील यांना विनंती केली जाते की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओर टू कॉम्बॉक्स. अशोक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसऱ्याच्या दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 7 आहेत. फलंदाज बाद झालाय प्रशांत काटकर. पहिला फलंदाज बाद झाला. माहुल विभागाचा माहुल फेस्टिवल जो मात्र मोठ्या थाटामध्ये उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो. किंबहुना या विभागामध्ये अनेक अशा संस्था आहेत जे चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्या विभागामध्ये आयोजन करण्यात येत असताना आपण पाहिलंय. गोलंदाज अशोक, पहिला बॉल वेगाने टाकला, खाली राहिला. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. दमदार सुरुवात केली आहे मांडा संघाने. एक बाब आवर्जून चांगल्या दर्जाची केली आहे. जगन नाना असेल त्यानेही चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकले. धावा दिलेल्या नाही आहेत. फलंदाजांना कष्ट साध्य अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. सचिन काटकर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे स्ट्राईक करण्यावरती. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला केलाय, गॅप मध्ये हा फॉर्म पुल. चेंडू झालाय गुल. धावा मिळतील 4. हा आलाय चौकार. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा. पुढचा बॉल अशोक. आणखीन एक हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅटची आतली कडा घेतली आहे. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतं. केवळ एक सिंगल मिळेल. नवीन बॅटर तेजस ठाकूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 3ऱ्या क्रमांकावरती जो मात्र पाहायला मिळतोय. आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेट विश्वामध्ये आणखीन एक महाविक्रम जो मात्र होत असताना पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूची बॅटला ग्रहण लागल्या याची चर्चा होती. अशा परिस्थितीमध्ये त्याच्या बॅटमधून 32वे शतक आलं. रोहित शर्माच्या बॅटमधून 119 धावा त्याने बनवल्या. भारतीय संघ सुस्थितीमध्ये इंग्लंडच्या अगेन्स्ट 304 धावसंख्येचा पाठलाग भारतीय संघ करतोय आणि 245ला 3 बाद आहेत. सुस्थितीमध्ये संघ आहे. कटक या ठिकाणी चालू असलेली मॅच एक दिवसीय क्रिकेटचा सामना. दुसरा सामना जो मात्र आपण एक दिवसीयचा पाहतोय. कमी गतीने खोला टाकला, ऑन साईडला ऑन ड्रॉय केलं. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. लॉंग ऑनला चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. तद्वर केवळ एकेरी धाव इथे अर्जित करण्यात आली आहे. एकेरी धाव येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती. धावा आलेल्या नाही आहेत. अंबापाडा टीम, स्वराज 11 अंबापाडा संघ या गोष्टीचा जास्तीचा कल ठेवेल की मोठे स्ट्रोक आपल्याला खेळावा लागतील, मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. त्यासाठी ते प्रयत्नशील असतील. मोठी फटकेबाजी करणं अत्यंत आवश्यक आहे या संघाला देखील.
कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, अगदी यशांच्या मधोमध सापडलाय फलंदाज क्रमांक दुसरा तेजस साकूर देखील बाद. दोन 2025 मध्ये व्यासपीठावरती ज्यांची आपल्याला उपस्थिती लाभली आहे, ज्यांच्या माध्यमातून आज या रजनीची खऱ्या अर्थानं उद्घाटन प्रसंगी उपस्थिती राहिली, त्या मनोजजी फडकर या आदरणीय व्यक्तिमत्वांचा आपण स्वागत सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतो या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक म्हणून भूमिकेमध्ये राहिलेत, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली गेली आहे. ते प्रवीणदादा कोहली यांना मी विनंती करतोय की आपण आज उपस्थित असलेले आपल्या मंचावरती पाहतोय मनोजदादा फडकर यांच्या नक्कीच स्वागत सन्मान इथे केला जाईल. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अगदी जपून ठेवावी अशी आठवण आपण पाहतोय. या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन मात्र पाहुण्यांचा स्वागत सन्मान इथं घेतला जात आहे. आणि तदनंतर मात्र उपस्थित असलेले धीरजजी कोहली यांचाही इथं स्वागत सन्मान केला जाईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नौशाद आला गोलंदाजी मार्कवरती. कमी गतीने टाकला हा बॉल, विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू पाहायला मिळाला. नौशादकडे व्हेरिएशन फार चांगली आहे. पहिला बॉल अचूक नियंत्रित आणि भेदकता त्याच्याकडे असताना आपण हा चेंडू बाहेरच्या दिशेने निघणारा पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. हाफ ट्रॅकर होता, समोरच्या दिशेने केले, क्षेत्ररक्षक आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला चांगलं फील्ड केलंय. 14 धावा धावफलकावरती. नौशादची गोलंदाजी, त्याचा वेग इथे कामी येत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना नौशाद पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने लोअर फुलटोज होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा चेंडू दिशाहीन आहे हे सांगण्याचा प्रयत्न निश्चितच अंपायर्स करतायत. कारण आपण पाहिलं ना की टायटॅनिकच्या पोजमध्ये संजयजी म्हात्रे सरांनी सांगितलं हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन येत असताना संघाची धावसंख्या 15 धावा. एकंदरीत सचिन काटकरच्या बॅटमधून हव्याशा वाटणाऱ्या यशाची चव चाकण्यासाठी जे स्ट्रोक मोठे येतील ना असं वाटलं होतं ते आलेले नाही आहेत. त्याच्या अगेन्स्ट 4 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. एकंदरीत 7 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना नौशाद. पुढचा चेंडू, यावेळेला फटका चांगला आहे, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. आपण मैदानाच्या एंट्रन्सला ज्या गाड्या लावल्या, ज्या प्रेक्षकांनी, त्यांना पुन्हा विनंती केली जाते, अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून गाड्या बाजूला करण्यात येतील, अन्यथा नाहीतर हवा काढली जाईल याची नोंद घ्यायची आहे. वारंवार विनंती केली जाते प्रेक्षकांना. ओव्हर टू कॉम्बॉक्स. संघर्ष योद्धा प्रीतम दादांचं हे गीत आपण ऐकलं. हाफ ट्रॅकर कमी गतीने टाकला, फलंदाजाला अक्षरशः डॉमिनेट केलं. काय बॉल होता, पडल्यानंतर शरीरावरती आला, अंग बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता सचिन काटकरने. अफलातून गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये नौशादच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हा केवळ स्लोअर वन नव्हता, चेंडू पडल्यानंतर हवेमधून हेलकावे घात थेट शरीरावरती जाणारा पाहायला मिळाला आणि 4ही मुंढ्यात चित केलं या बॉलवरती नौशादने. संघाची धावसंख्या 22 धावा, तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय, 2 बलाढ्य संघ आमने सामने. या वेळचा चेंडू आणखीन एक जो पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळतोय. या खेळाडूकडे ना काही अंश आपण एक मराठीमध्ये म्हण आहे की दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे. या गोलंदाजाकडे काही अंशी त्याच रीतीचा खेळ पाहायला मिळालाय. तो बॉल दाखवतो एक आणि टाकतो वेगळा, मनगटाचा वापर करतो, दुसरा टाकतो, वळवतो. आणखीन एक चेंडू जो डावे यशीवरती इथे पाहायला मिळतोय. पंचाकडे अपील करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. आणखीन एक चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. षटक संपलंय. ते 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. त्या एकंदरीत 22-22 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना स्वराज 11 अंबापाडा.
आपण लगेचच पुढच्या मॅचचा टॉस विन करणार आहोत. माफ करा, विष्णुनगर ट्रॉम्बे विपक्ष बामणडोंगरी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती केली जाते, इनिंग ब्रेकमध्ये टॉस विन केला जाईल आणि वेळेवरती उपस्थित राहणं बंधनकारक असेल. अन्यथा जो संघ वेळेवरती उपस्थित असेल, समोरील संघ अनुपस्थित असेल तर उपस्थित संघाला नाणेफेकीचा कौल दिला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. डीजे सँडीच्या माध्यमातून एक गीत आपण ऐकलं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर हे जय जय महाराष्ट्र माझा हे आता केवळ गीत राहिलेलं नाही आहे, राज्यगीत झालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर काहीशी बॅटची मागणी करण्यात आली होती. सचिन काटकरच्या बॅटमधून आता मात्र हवाई हल्ले इथे पाहायला मिळतील का? बामणडोंगरी संघ दाखल झालाय, या आपण लक्ष वेधतो आहोत. ते अर्थातच विष्णुनगर ट्रॉम्बे टीमचा कर्णधार आपण देखील उपस्थित व्हा. फर्स्ट इनिंग जशी संपेल ना टॉस करण्यात येईल, याकडे मी लक्ष वेधेन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना अमीर आलाय. पहिला बॉल इथे डाऊन द ग्राउंड केला, फटका फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलाय, सेकंड साठी पलटला सचिन काटकर. रन्स गोळा केल्यात त्याने 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना पुढे सरकते, जाऊन पोहोचते तब्बल 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 24 ऑन दी बोर्ड आहेत. सामन्यामध्ये धावा हव्यात, मोठे स्ट्रोक हवेत, ते आलेले नाही आहेत. सध्याच्या घडीला बॅकफूटवरती संघ पाहायला मिळतोय तो अर्थात बॅटिंग करत असताना स्वराज 11 अंबापाडा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, वेगाने, प्रचंड वेगाने चेंडू इथे टाकला, फास्ट अँड फ्युरियस, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल. 24 धावा धावफलकावरती आहेत. अमीरची गोलंदाजी ही देखील त्याच दर्जाची पाहायला मिळाली आहे. या इनिंगचा एकंदरीत विचार केला ना तर खऱ्या अर्थानं आधीजी मला असं वाटू लागलं यशवंतजी की जास्तीचे चेंडू निर्धाव आल्यात. आणखीन एक बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय, डॉट बॉल. केवळ निर्धाव चेंडू पाहायला मिळालेत, केवळ डॉट डॉट डॉट. 10 चेंडू एकंदरीत निर्धाव स्वरूपाचे आलेत. 24 बॉल मधले 10 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आहे, तर त्यामध्ये उरलं काय? केवळ 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सचिन काटकर ऑन स्ट्राईक. यावेळेला ऑन साइडला ऑन दी टोज मनगट वळवली आहेत, गॅप मध्ये खेळलाय, जस्ट द फ्लिक टॉप द रिस्ट, धावा मिळतील 4. हा आलाय खणखणीत चौकार. चौकार आला, गॅप मध्ये खेळला हा स्ट्रोक चौकाराच्या मदतीने 28 बनल्यात. दोन्ही संघ फार दुरून इथे आल्यात. हा फ्लॅकर यावेळेला डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सचिन काटकर सेट ऑन फायर, धाव मिळतील त्या 6. हा आलाय षटकार. ना थका हूं मैं ना मैंने ही मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. मैदानाच्या आतमध्ये चांगले स्ट्रोक सचिन काटकर खेळतोय. संघाची धावसंख्या 34 धावा. शेवटचा षटक प्रगतीपथावरती असताना शेवटचा बॉल यदा कदाचित या षटकातील राहील का या पूर्वार्धामधील. हा फ्रॅकर वेगाने इथे टाकला, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. सिंगल आली आहे. केवळ 1 धाव इथे येत असताना दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो का? सेकंड रन साठी पलटले. दुसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये संदीप काटकर होईल बाद. संघाची धावसंख्या 35 बांधल्यात. 36चं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलं. 36 रनचं टार्गेट. या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल विष्णुनगर ट्रॉम्बे आणि बामणडोंगरी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती केली जाते आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊया. तत्पूर्वी मी व्यासपीठावरती आपण उपस्थित पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य हेमंतजी पाटील यांचे पिताश्री उपस्थित आहेत. कृष्णाजी पाटील यांचं स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल.
मी विनंती करतोय राजेशजी कोहली यांना की उपस्थित मान्यवर पाहुणे कृष्णाजी पाटील यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. आणि टॉसविनसाठी मी आमंत्रित करतोय पुढील दोन संघांना, विष्णुनगर ट्रॉम्बे आणि बामणडोंगरी. दोन्ही संघाचे संघनायक पहिला चेंडू पडण्या अगोदर जो संघाचा कॅप्टन उपस्थित असेल त्या संघाला नाणेफेकीचा कौल देण्यात येईल. दोन्ही संघ जर वेळेवरती उपस्थित नसतील तर आयोजकांकडून निर्णय आलाय जो संघ उपस्थित असेल त्या संघाला नाणेफेकीचा कौल देण्यात येईल. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये धावा बनल्या ते एकंदरीत आपण पाहिल्या. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 35-36 टार्गेट या आपण आवाजामध्ये करूयात बदल. याच विभागाचे आणि उत्कृष्ट समालोचक सुयोगजी कोळी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच जयजी भोसले सर. साई गणेश मित्रमंडळ गव्हाण पुरस्कृत महेश स्मृती, सदानंद स्मृती आणि दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025 ही भव्य दिव्य रजनी स्पर्धा आपण पाहतोय. आणि या रजनी स्पर्धेची आजची अंतिम रजनीमध्ये आपण पहिला सामना एन्जॉय करतोय. स्वराज 11 अंबापाडा विपक्ष मांडा संघानं प्रथमतः नाणेफेकी जिंकली. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं स्वराज 11 अंबापाडा. तर चला लगेचच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे मांडा टीम. हॅलो, मैदानामध्ये आपण सामना पाहतोय. प्रथमतः ज्यानं फलंदाजी केली तो संघ होता स्वराज 11 अंबापाडा संघ. पाहिलं तर या संघानं 4 षटकामध्ये धावसंख्या जमवल्या आहेत. 35-36 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये आपण पाहतोय जी बनवायचे आहेत मांडा टीमला. उत्तरार्धामध्ये मांडा टीम करेल फलंदाजी तर क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पाहतोय स्वराज 11 अंबापाडा. थोड्या उशिरानं हा संघ पोहोचलाय. बरेचसे प्लेयर त्यांचे कदाचित रस्ता भरकटले होते परंतु या स्पर्धेमध्ये उशिरा का होईना परंतु पोहोचले गेलेत. लेट पण थेट मैदानावरती आपण सामना रंगताना पाहतोय. जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये नौशाद आणि केतन. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. स्ट्रायकिंगकडे फलंदाज आपण पाहतोय नौशाद. वैयक्तिक सांघिक पहिलं षटक अटल सेतू MTHL एंड कडून मात्र साकारलं जात आहे. प्रशांत काटकर हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिलं षटक उत्तरार्धातील पहिला चेंडू इथून मात्र नक्कीच हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. थर्डमॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तत्पूर्वी पाहिलं तर या चेंडूवरती एक धाव मिळवली जाते. माफ करा, डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडू आलाय. पहिलाच उत्तरार्धातील चेंडू मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडू आलाय. जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढं मात्र नक्कीच हायस वाटेल. आपण क्षेत्ररक्षण करणारा संघ पाहतोय अंबापाडा संघाला. गोलंदाज प्रशांत गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. चेंडू नक्कीच सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. थोडा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलेत. तदोर मात्र आपण पाहतोय या उत्तरार्धातली पहिली धाव अर्जित केली जाते. धावफलकावरती धाव संख्या येते ती एक. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती बोलबाला राहिला गोलंदाजाचा. दुसऱ्या चेंडूवरती पाहिलं आपण बोलबाला राहिला. खऱ्या अर्थानं गोलंदाज प्रशांत काटकरचा. एक धाव जरूर खर्ची केली गेली आहे. बॅटकटच्या सहाय्याने ही धाव संख्या आपण पाहतोय धावफलकावरती ऍड केली गेली. फलंदाज होते नौशाद. चांगली सुरुवात सावध सुरुवात केली गेली आहे.
ती मांडा टीमच्या या फलंदाजांनी. हा चेंडू वेगवान होता, तितका चांगला फटका पाहायला मिळाला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा मात्र येतोय वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. राधे स्पष्ट केलेच फलंदाज आपण पाहतोय. चौकार खेळणारा केतन चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे ती 5. प्रशांत कडून मात्र नक्कीच प्रत्युत्तर दिलं जात आहे. इथून मात्र बॅटची अप्पर एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला चेंडू. विकेट क्रमांक 1, गडी क्रमांक 1 मात्र जाते तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद होतील केतन. बॅक टू द डगआउट. महाराष्ट्राच्या मातीमध्ये काही सापुत्र झाला. महाराष्ट्राच्या मातीमध्ये काही सापुत्र झाला. भगव्या रक्ताने हा इतिहास लिहिला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो आधार दिन दुबल्याना. त्रिवार असावा मुजरा या गडकिल्ल्यांच्या राजाला. गडकिल्ल्यांच्या राजाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगौरव ऐकणारं गीत आपण ऐकलं. चलू या मैदानामध्ये जिथं आपण पाहतोय विकेट मिळाले. गोलंदाज प्रशांत काटकर या गोलंदाजाला पहिली विकेट डाऊन झाली. अंबापाडा संघाची नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रवी. गोलंदाज प्रशांत एक यशस्वी गोलंदाज आपण पाहतोय. हा चेंडू जितक्या वेगानं तितका चांगला टप्पा पाहायला मिळाला. कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झाला ऑन साइड कडे. क्षेत्ररक्षक आले डीप मधून. चेंडू उचलला जाईल तद्वर मात्र पाहतोय आपण 1 धाव अर्जित केली जाते. 1 धाव मिळते ती आपण पाहतोय अंबापाडा संघाला. धावसंख्या धावफलकावरती होत असताना मांडा संघाला माफ करा 6 धावसंख्या धावफलकावरती. प्रशांत आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिलं षटक साकारत असताना लोअर फुल टॉस फटका सजवला गेला ऑन साइड कडे. इथून मात्र चाललाय ह्या इनिंग मधील पहिला येतोय हा षटकार. आपण पाहतोय 36 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली आहे ती 12 धावसंख्या. 18 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची गरज. 18 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची गरज. मांडा संघ फलंदाजी करतोय उत्तरार्धामध्ये. या धावसंख्या जमवल्या जातील का की ह्या धावसंख्या डिफेंड केल्या जातील गोलंदाजीच्या जोरावरती. स्वराज 11 अंबापाडा संघाकडून हे मात्र पाहणं आपण पाहतोय मैदानावरती पाहायला जाईल. तत्पूर्वी आपण पाहतोय ही स्पर्धा अतिशय चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आणि पहिली मॅच अंतिम रजनीमधील आपण पाहतोय 5वी रात्र. अंबापाडा विपक्ष मांडा. प्रथम फलंदाजी करत असताना अंबापाडा संघाने 36 धावसंख्या जमवल्या. ते टार्गेट मात्र मैदानामध्ये घेऊन उतरल्यात मांडा संघाचे हे फलंदाज. धावसंख्या जमवली गेली. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 12 धावसंख्या. गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. सचिन काटकर हा गोलंदाज येतोय गव्हाण एंड कडून गोलंदाजी साकारण्यासाठी. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं लॉंग रनअप आणि इथून मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट. इथून मात्र दांडी गुल. फलंदाज बाद. तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या. तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या. परंतु मनगटामध्ये ताकद आणि तलवार हातात घेऊन स्वराज्य स्थापन करण्याची मात्र
हिम्मत फक्त माझ्या राजा शिवछत्रपतीमध्ये होती. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मानाचा मुजरा करूया. मैदानामध्ये काय घडलं गेलं, आणखीन एक फलंदाज बाद झालाय, तो रवी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. अशोक चौथ्या क्रमांकासाठी आलाय. फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय टीम मांडा या संघाकडून सचिन काटकरचा हा चेंडू नक्कीच ऑफस्टिक वरील सटीक लाईन अँड लेंथ असणारा हा चेंडू आपण पाहतोय. जितका चांगला वेग तितका चांगला अचूक टप्पा पाहायला मिळाला. आपण पाहिलं तर या चेंडूवरती निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या मात्र आहे त्या स्थितीमध्ये पाहतोय. 16 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. काय गोलंदाजी साकारली जाते पहा. सचिन काटकर अतिशय चांगली गोलंदाजी मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून साकारली गेली आहे. 16 चेंडू 24 धावांची गरज जिंकण्यासाठी. हा चेंडू नक्कीच ओळखला गेला. फलंदाजानं हलक्या हाताने खेळून काढला. डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडू वरती आलाय. दुहेरीची मागणी होती परंतु कदाचित आपण पाहतोय अशोक या फलंदाजानं नकार दिलाय. एक धाव मात्र मिळेल या फलंदाजाला आणि या संघाला. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 13. गरज असणाऱ्या इथून मात्र जिंकण्यासाठी 15 चेंडू 23 धावसंख्येची. सचिन काटकर या फलंदाजानं गोलंदाजानं नक्कीच एक विकेट जरूर मिळवलाय. इथून मात्र नक्कीच इरादे बुलंद करावे लागतील. मनामध्ये नक्कीच ठरवावं लागेल फलंदाजांना जर या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर. बऱ्याच वर्षांची प्रदीर्घ सेवा क्रिकेटसाठी सचिन यांच्या आणि या चेंडूवरती मात्र कदाचित धोका संभवला असता परंतु नक्कीच थ्रो चुकीच्या एंडला आलाय. दुविधा मनस्थितीमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहिलेत. विकेट किपर एंडकडे थ्रो करावा की बॉलर एंडकडे, या मात्र दुविधा मनस्थितीमध्ये असताना मात्र थ्रो येईपर्यंत मात्र ही पाहिली तर एक सिंगल ऍड केली जाते. समीकरण मात्र बदललं जाते. आपण पाहतोय 14 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. सचिन काटकर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती मात्र सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला जातोय या गोलंदाजाच्या माध्यमातून. हा चेंडू परत एकदा नक्कीच वेगवान चेंडू होता. थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं झालंय. चेंडू स्टॉप करण्यात आला. क्षेत्ररक्षक होते प्रशांत काटकर. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. कदाचित हा चेंडू हातातून निसटला असता तर चौकारही पाहायला मिळाला असता परंतु तसं काही झालं नाहीये. एक धाव मात्र मिळाली जाते आपल्या संघासाठी. तब्बल 3 धावा वाचवल्या गेल्यात. समीकरण बदललं गेलं आहे. उर्वरित चेंडू बाकी असतील 13. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. सचिन काटकर विजय आणि पराजयामध्ये असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय जो आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू घुटना टेक तमाशा देख फटका दाखवायचा होता ऑन ड्राईव्ह कडे परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. षटक समाप्त झालंय दुसरं. इथून मात्र धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मांडा संघ पोहोचलाय. तो 15 धावसंख्येवरती अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे यांचं आपण हे गीत ऐकलं तर 190 विरण विधानसभेचा आश्वासक चेहरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित होते. त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली. प्रीतमदादा म्हात्रे यांची आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात केली गेली. पहिल्या रजनीपासून अतिशय चांगली स्पर्धा. आज अखेर अंतिम रात्र फायनल डे आपण पाहतोय या साई गणेश चषकाचा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय ऋतिक म्हात्रे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. जिथून मात्र कंबर कसली गेली खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असणाऱ्या स्वराज 11 आंबापाडा संघाकडून चांगली गोलंदाजी राहिली आहे. इथून मात्र नक्कीच थांबवल्या जातील का या धावसंख्या मात्र पाहायच्या आहेत या गोलंदाजांकडून. ऋतिक म्हात्रे हा गोलंदाज आपण पाहतोय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. मांडा संघासाठी गोलंदाज ऋतिक. डावखुरा त्याचा गोलंदाज फुल टॉस होता. कदाचित दिशा दाखवण्याचा मात्र चेंडूला प्रयत्न केला. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मात्र येतोय संजीवनी चौकार.
नक्कीच आपण पाहतोय या चौकाराची नितांत गरज होती. ती संघ मांडा या संघाला आपण पाहतोय. गोलंदाज ऋतिक पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, तितका चांगला फटका परत एकदा पाहायला मिळालाय. अगदी कव्हर पॉइंटच्या माध्यमात क्षेत्रामध्ये गेला हा देखणा चौकार. अगदी स्कोरर आमच्या समेत आहेत. 5 रात्रीमध्ये आपण पाहतोय यशवंत कोहली, आदेश कोहली आणि सौरव कोहलींच्या माध्यमातून चांगली माहिती पोहोचवली जाते. हा 200वा चौकार खेळला गेलाय. फलंदाज आपण पाहतोय 200वा चौकार खेळणारा अशोक या फलंदाजाच्या माध्यमातून या स्पर्धेतील 200वा चौकार आलाय. गरज असेल 10 चेंडू 13 धावसंख्येची. हा चेंडू नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू शरीरापासून दूर ठेवला गेला. आपण पाहिलात तर चेंडू खेळण्यामध्ये मात्र नक्कीच अपयशी राहिलाय फलंदाज अशोक. 2 चेंडूमध्ये 2 चौकार आल्यानंतर मात्र ऋतिक या गोलंदाजानं ओळखलं गेलं. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, कोणतंही फुटवर्क नव्हतं, अगदी निर्धाव चेंडू आलाय तो ऋतिकच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गावर ऋतिक. डावखोऱ्याचा गोलंदाज आहे. परत एकदा नक्कीच पंच वळलेत आमच्याकडे. इथून मात्र जमिनीला समांतर हात पंचांचे झालेत. वाईटचा इशारा आलाय आणि या अवांतर धावसंख्येने मात्र नक्कीच समीकरण बदललं जाईल. चेंडू बाकी असतील 9, गरज असेल 12 धावसंख्येची. मांडा संघ फलंदाजी करत असताना आपण पाहतोय उत्तरार्धामध्ये 36 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि ते मात्र चेस करत असताना मांडा टीम. ऋतिकचा पुढचा चेंडू, जितका चांगला वेग तितका चांगला टप्पा, अचूक टप्पा, भेदक मारा पाहायला मिळाला. निर्णायक क्षणाला मात्र आलेला हा डॉट चेंडू नक्कीच कदाचित प्रेशर वाढवेल का फलंदाज अशोक या फलंदाजावरचा. बॅक टू बॅक 2 चौकार खेळल्यानंतर मात्र एक वाईड वगळता आतापर्यंत 2 डॉट चेंडू फेकलेत या गोलंदाजानं. हा चेंडू परत एकदा लेट करता प्रयत्न पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाने केले. चुकीला माफी नाहीये. हा मात्र चाललाय चेंडू सीमा पार, चौकार. गरज असेल जिंकण्यासाठी आपण पाहतोय 6 चेंडू, निर्णायक विजय 7 धावांनी दूर. देवता आई एकविरेचं गीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं. तर साई गणेश चषक 2025 हे खेळवलं जाते पाटणे क्रिकेट मैदान, गव्हाण कोलीवाडा या मैदानावरती आपण पाहतोय. अगदी समुद्रालगत असणारा हा आमचा गाव आणि या गावाच्या मानाची आणि अभिमानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. साई गणेश चषक 2025 पहिली लढत आजच्या रात्रीमधील अंबापाडा विपक्ष मांडा अतितटीची लढत मात्र होत असताना आपण पाहतोय 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर साई संघानं 6 चेंडू 6 धावसंख्या डिफेंड केल्या होत्या. परंतु आपण पाहतोय या मैदानावरती जितक्या धावा येतात त्या धावा डिफेंडही केल्या जातात, हे मात्र या खेळपट्टीने दाखवून दिलंय. गोलंदाज आहे जय कडू. पहिला चेंडू इथून मात्र नक्कीच यष्टांच्या मधोमध पकडला गेलाय. फलंदाज मात्र नौशाद बॅक टू द डगआउट. रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात आणि गव्हाणच्या या सरभूमीवरती खेळली जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय.
गरज असेल आता मात्र आपण पाहतोय सामन्यामध्ये रोमहर्षकपणा वाढला जातोय, रंगत वाढली जाते. 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. पहिलाच सामना असा होईल का हे मात्र कुठं वाटलं होतं. लो स्कोरिंग मॅच आहे परंतु हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते, रंगतदार लढत पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या पसंतीला पडणारा हा सामना आपण पाहतोय. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं हे मैदान आणि त्या मैदानामध्ये नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला पडणारा हा पहिलाच सामना. जिंकण्यासाठी 5 चेंडू 7 धावांची गरज. गव्हाण एनकडून गोलंदाज आपण पाहतोय. 4थ्या क्रमांकाचं षटक जय कडू, आणखीन एक महत्वाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अष्टपैलू खेळाडू अंबापाडा टीमचा आणि आपण पाहतोय जय कडू गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता प्राप्त केली लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर सज्ज जय. डावखोऱ्यात त्याचा गोलंदाज आहे. इथून मात्र परत एकदा वेगवान चेंडू. पंचांकडे मात्र नक्कीच अपील केली गेली. अपील मध्ये कदाचित उत्साह जास्ती, आत्मविश्वास कमी आणि नक्कीच आपण पाहतोय अपील उचलून धरले फलंदाज बाद. आपण पाहतोय अगदी अडचणीमध्ये सापलाय, संकटामध्ये सापडलाय, खऱ्या अर्थानं कठीण परिस्थितीमध्ये सापडलाय तो मांडा संघ. जिंकण्यासाठी 4 चेंडू 7 धावांची गरज. मी तर एवढंच सांगेन मांडा संघाला कठीण काळात हार मानू नका, कारण सर्वात सुंदर गोष्टी या संघर्षातून निर्माण केल्या जातात आणि हा संघर्ष मात्र केला जाईल का. मांडा टीम कडून नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. राहुल या फलंदाजाला आपण पाहतोय आणि जिंकण्यासाठी गरज असेल 4 चेंडू 7 धावांची गरज. गोलंदाज आहे जय कडू. 2 चेंडूंवरती 2 सफलता मिळाल्यात. कदाचित या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाईल का या निर्णायक सामन्यामध्ये ते मात्र पाहूयात. इथून मात्र नक्कीच फटका जरूर फसला होता परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव जरूर मिळेल या चेंडूवरती. एका धावेनं फक्त समीकरण बदललं जाईल. धावसंख्या पाहतोय आपण. जिंकण्यासाठी गरज असेल 6 चेंडू बाकी असतील ते 3. गव्हाण एंड कडून षटक साकारलं जात आहे जय कडू या गोलंदाजांकडून. अजूनही सलामीचा फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये नौशाद आहे. इथून माझा नक्कीच फटका जरूर चांगला आहे. अगदी सफल होऊन खेळला गेलेला हा फटका फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक नक्कीच येतोय दर्जेदार असा चौकार. पाहिले ज्यांनी राण्यांची आणि इतर स्वप्न पूर्ण केली परंतु एकमेव राजा शिवछत्रपती राहिला ज्याने जिजाऊ मासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं, जे होतं हिंदवी स्वराज्यांचं. आणि ते मात्र स्वप्न 16व्या शतकामध्ये पूर्ण करताना आपण नक्कीच छत्रपती शिवरायांना मनाचा मुजरा देऊया. आपण सामना पाहतोय मांडा विपक्ष अंबापाडा. अतिशय चर्चेचा सामना. गरज असेल जिंकण्यासाठी 2 चेंडू 2 धावांची गरज. निर्णायक सामना, रंगतदार लढत, हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर, प्रतिउत्तर मात्र दिलं जाईल का. नक्कीच गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज आहे जय कडू. 2 धावा डिफेंड केल्या जातील का. ज्यापर्यंत आपण पाहतोय आतापर्यंत फलंदाजी राहिले नौशाद. आपल्या फलंदाजीच्या जोरावरती हा सामना खेचून आणील का. 2 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. इथून माझा फटका जरूर चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही. हा माझा नक्कीच विजयी चौकार येतोय नौशादच्या माध्यमातून. इथून मात्र विजय होणारा संघ असेल मांडा. स्वराज 11 अंबापाडा संघ इथून मात्र पराभूत होतोय. त्याही संघाला नक्कीच आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. चांगला खेळ त्यांचाही राहिला या मैदानावरती. आपण पाहिलात तर या स्पर्धेमध्ये कदाचित हार पत्करावी लागले. पुढील वाटचाली त्यांना शुभेच्छा आणि मांडा टीमचं करूया अभिनंदन. आणि लगेचच मात्र पुढील मॅचसाठी विनंती केली जाईल पुढील 2 संघांना. बामणडोंगरी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपण निर्णयाशी मात्र लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. जशी मात्र नक्कीच उत्तरार्धाला सुरुवात होईल आपण परत एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. आपल्या समेत जोडले जातील जयेशजी भोसले सर. तत्पूर्वी आपण मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करूया.
मांडा टीमसाठी ज्यानं नक्कीच चांगली कामगिरी केली. फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 15 धावांची बहारदार निर्णायक खेळी केली गेली.